नाही केला असता तर सीजीपीए नक्की वाढला असता, सीजीपीए नक्की वाढला असता. पण ते झालं, जेवढं भेटलं तेवढं भरपूर आहे, छान. आणखी काही लोक आहेत तर सर्वांचं नाव घेणार नाही. त्या ठिकाणी सुभाष पाटील आहे, साहेबराव पाटील आहे. आणखी एक महत्वाचं नाव आहे की हे सर्व करत असताना आम्ही पाहिलं अनेक ठिकाणी कामं झाली. कामं झाल्यानंतर 15 दिवसांनी टोपल्यानं प्लास्टर उचलताना पडलेले आम्ही पाहिलं. पण आपल्या महाराष्ट्राला आपण स्थानिक लेवलवर केल्यामुळे असं कोणतं कारण घडलं नाही. पण जाधवराव साहेबांनी या ठिकाणी वेळोवेळी आपल्याला मदत केली. कोणताही पैसा न घेता टेक्निकल असेल, त्यामुळे महाविद्यालयाचा प्रचंड पैसा वाचलेला. मी फार काही त्यांची म्हणजे जिथं गरज आहे तिथंच घेतली, पण त्यांनी कधीही आडेवेळे न घेता जाधवराव साहेबांनी मला मदत केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. गवई सर म्हणाले चुकून प्राध्यापक झाले. सर तुमचे शब्द बरोबर आहे, खरंच चुकून प्राध्यापक झालाय. ज्यांनी जुना प्रशांत पुढे पाहिला दवाखान्यात झोपलेवर नागपूर शिकतानाचा ज्यानं पाहिलाय ॲडव्होकेट तुमच्या संपर्कात आहेत, कधी वाटोळे हिंदू सावळे सरांना माहित आहे. त्यांनी जो पाहिला असेल तर तो मंत्र चुकूनच झाला पाहिजे. आणि खरं आहे, परंतु त्यांना जरी चुकून म्हटलं असं तरी मी मात्र माझ्या पेशाला कधीच बैमान झालेलो नाही. गेल्या 26 वर्ष आहे. आजही हायकोर्टच्या महाविद्यालयात कुठेही जा, कोणाने विचारा, हा दुश्मन असेल तरी सांगेल पहिला ग्रेड त्याचा तो शेवटचा ग्रेड त्याचा. कधी लेट जावं अण्णासाहेब आहेत. 14 वर्ष त्यांनी माझ्यासोबत काम केलं. अनेक लोक माझ्याकडे सिनियर होते, पण फॅकल्टी इंचार्ज मी होतो विचार. पण त्यांना लाज नाही वाटली का, कमीपणा नाही वाटला का माझ्याजवळ येऊन सुट्टी मंजूर करायची कधीच वाटला नाही. कारण ते मोठे पण त्या माणसाने केवळ ते नाही आहे, असे अनेक होते की नाही त्यांना सांगायचे. मग अनेकांना या महाविद्यालयात त्याची त्या गोष्टी खटकल्या, त्यांना हे केल्या. माणूस लहान आहे का मोठा नाही आहे, त्याला दिलेले अधिकार महत्वाचे असतात. उलट सरांसोबत माझं कधी पटलं नाही, अत्तर सरांसोबत माझं कधी सुरुवातीला पटलं नाही, सुमा वांग्यांसोबत कधी पटलं नाही, कारण माझे प्राचार्य होते. कसे होते पूर्ण शिवाय शिक्षण संस्थेत माहित आहे हे प्राचार्य कसे होते. अनेक लोक ते उभे असताना मागं लागले. त्यांचे सन्मान्य मित्र होते, पटलं नाही, पण त्यांनीच माझी पाठ थोपटली आहे ही सांगतो. भर मीटिंग भर सभेत त्यांनीच माझ्या नावाचा उल्लेख केलेला हे सांगतो. ज्यांचं 2 वर्ष मित्रांचं सांग पटलं नाही त्यांनीच मी प्राचार्य व्हायसाठी अनेकांच्या वेळी घेतल्या. सरांनी त्यांच्या वेळी घेतल्या आणि कधी कुठे जात नाही ते म्हणजे रुजू करायला आले ते तुम्हाला माहिती. म्हणजे त्याचं कारण असं आहे की शिफारस हा एक वेगळा भाग आहे, पण तुमच्यातही काहीतरी पाहिजे, देण्याची भावना पाहिजे. कारण सर्वात काही 5 बोट आपले सारखे नसतात, कमी जास्त असतात, परंतु जे काही आपल्याला चांगलं आहे ते देण्याचा प्रयत्न करा. मी असा एकही नाही आहे की ज्याला मी बोललो नाही. रामेश्वरांना मी नेहमी बोलतो, त्याला माहित आहे का बोलतो. चुका ते बोला राहतात. सर्वात गट यात्रा फक्त भविष्य आहे, सर्वात जुने भविष्य आहे. मोरे सरांसोबत किती वेळा भेटत बोललो आहे, बोलण्याचं भाग्य बोलावं आहे. मी त्यांचं नुकसान करू शकत होतो, मी मोरे सरांचं फार नुकसान करू शकत होतो, करणार होतो, नाही नाही का जाऊ मनातून नाही आहे. पण ते काय बोलायला पाहिजे, कुठे बोलायला पाहिजे ट्रॅक सोडून बोलतात ते बोलतात. म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. कदाचित दुसरा कुठं काहीतरी सांगितलं पण करत असेल, पण सांगण्यात जाऊ नका. सांगितल्यानंतर ऐकायचं, काय चांगलं काय सोडून द्यायचं, कारण तुम्हाला भविष्य आहे. अनेकांनी सांगितलं इतके असतात ते सोडून द्या, तुझं काम नाही पाहायचं, माझं काम पाहायचं, संस्थेने मला नेमलं आहे. संस्था नेमलेला आहे, कोणता प्राध्यापक कधी येते, कोणता कर्मचारी कधी येते, तुमचं काम नाही त्याच्याकडे लक्ष द्या.